नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BA द्वितीय वर्षाच्या इतिहास विषयाच्या चौथ्या सेमिस्टरमधील अभ्यासक्रमाविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण चौथ्या सेमिस्टरमधील जो 7वा पेपर आहे याविषयी माहिती घेतली. इथे आपण जो 8वा पेपर आहे त्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास 1526 to 1707 AD. तिसऱ्या सेमिस्टर आणि या तिसऱ्या सेमिस्टरमधील हा पेपर क्रमांक 8वा पेपर स्क्रीनवरती आपण पाहत आहात. यापूर्वी तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण जी 2 पेपर आपल्याला अभ्यासाला होते त्यातील जो हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास हा पेपर होता, तो पेपर क्रमांक 6 हा अभ्यासला. प्रामुख्यानं हा मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित असणारा पेपर होता. त्यातल्या त्यात मोगल कालखंडाशी संबंधित असणारा म्हणजेच मोगलांचा इतिहास आपण या 6व्या पेपरच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे. आता या चौथ्या सेमिस्टरमध्ये आपल्यासमोर स्क्रीनवरती आपणास दिसत आहे सेमिस्टर 4 आणि पेपर क्रमांक 8 हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास. या पूर्वीच्या पेपरपेक्षा पूर्णतः वेगळा असणारा हा भाग आपल्यासमोर दिसत आहे. आपल्यासमोर जो अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे या 8व्या पेपरच्या माध्यमातून, हा अभ्यासक्रम प्रामुख्याने 4 प्रकारांमध्ये विभाजित करण्यात आलेला दिसून येतो. या 4 प्रकारांच्या माध्यमातून आपल्याला ब्रिटिश कालखंडावरती प्रभाव टाकता येणार आहे. एकूण 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. यातील पहिलं प्रकरण म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश पॉवर. ब्रिटिश सत्तेची स्थापना. या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता कशा पद्धतीनं स्थापित झाली, ब्रिटिश कशा पद्धतीने भारतामध्ये आले आणि आपली सत्ता भारतामध्ये त्यांनी कशी बळकट केली याविषयीची माहिती थोडक्यामध्ये या प्रकारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायची आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 भाग आपल्याला पाहायचे आहेत. एक, ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी इन इंडिया. भारतातील ईस्ट इंडिया कंपनी कशा पद्धतीनं या ईस्ट इंडिया कंपनीची पाळंमुळं भारतीय प्रदेशामध्ये रोवली गेली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि त्याचं भारतामध्ये आगमन, अर्थात त्याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. हळूहळू भारतीय राजकारणामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि संपूर्ण भारतच
ब्रिटिशांनी हळूहळू आपल्या ताब्यामध्ये घेतला. ही प्रक्रिया कशा पद्धतीची आहे किंवा कशा पद्धतीची घडून आली हे आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून थोडक्यामध्ये पाहायचं आहे. यामध्येच आपल्याला बॅटल ऑफ प्लासीची लढाई इसवी सन 1757 आणि बक्सारची लढाई इसवी सन 1764 या दोन प्रमुख लढाया पाहणं गरजेचं आहे. कारण ब्रिटिश सत्ता भारतामध्ये रुजण्यामध्ये, स्थिर होण्यामध्ये आणि विस्तार पावण्यामध्ये यांची खूप मोठी भूमिका असलेली दिसून येते. मग ही प्लासीची लढाई नेमकी काय आहे, या प्लासीच्या लढाईचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे, ती कोणाकोणामध्ये घडून आली आणि कोणाचा त्यामध्ये विजय झाला, तशाच पद्धतीनं बक्सारच्या लढाईचेसुद्धा परिणाम आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचे आहेत. यातील दुसरं प्रकरण म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह 1765 to 1767. आता हा रॉबर्ट क्लाइव्ह कोण होता, कुठला होता, त्याची कामगिरी कशा पद्धतीची होती, हा सगळा भाग आपल्याला या दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचा आहे. रॉबर्ट क्लाइव्ह एक ब्रिटिश अधिकारी ज्याने भारतामध्ये खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्ता स्थापित करण्यामध्ये आणि तिचा विस्तार घडवून आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल असलेला दिसून येतो. त्याचबरोबर या रॉबर्ट क्लाइव्हचे इंटरनल रिफॉर्म, त्याचा अंतर्गत सुधारणा कशा पद्धतीच्या होत्या आणि त्याच्या नावावर प्रसिद्ध असलेली ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम नेमकी काय आहे, हाही भाग आपल्याला याच्या माध्यमातून पाहायचा आहे. दुहेरी शासन पद्धती आणि त्याची फॉरेन पॉलिसी, म्हणजे त्याचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचं होतं, एकंदरीत या रॉबर्ट क्लाइव्हची कामगिरी, त्याचं योगदान कशा पद्धतीचं होतं, हा भाग आपल्याला या दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचा आहे. त्याचबरोबर या अभ्यासक्रमातील तिसरं प्रकरण ते म्हणजे एक्सपेन्शन ऑफ ब्रिटिश रूल, ब्रिटिश राज्याचा विस्तार कशा पद्धतीनं घडून आला, हा विस्तार घडून आणण्यामध्ये कोणत्या कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचं योगदान होतं, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची कशी भूमिका त्यांनी बजावलेली होती, या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून करावायचा आहे. यामध्ये प्रामुख्यानं 4 ब्रिटिश अधिकाऱ्यांची कारकीर्द कशा पद्धतीची होती हे आपल्याला पाहावायचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं वॉर्न हेस्टिंग्ज इसवी सन 1772 ते 1785, या वॉर्न हेस्टिंग्ज यांचं योगदान कशा पद्धतीचं होतं किंवा त्यांची भूमिका कशा पद्धतीची होती, ब्रिटिश राज्य विस्तारित करण्यामध्ये वॉर्न हेस्टिंग्जची काय भूमिका होती, हा भाग आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचा आहे. त्याचबरोबर लॉर्ड कॉर्नवॉलिस इसवी सन 1786 ते 1793 या ब्रिटिश अधिकाऱ्याचं काय योगदान आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हटलं की कायमधारा पद्धती डोळ्यासमोर येतं. मग ही कायमधारा पद्धती कशा पद्धतीची होती आणि ब्रिटिश राज्य वाढवण्यामध्ये, ब्रिटिश राज्याचा विस्तार करण्यामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसची भूमिका कशा पद्धतीची होती, हाही भाग या प्रकरणाच्या माध्यमातून पाहावायचा आहे.
त्याचबरोबर लॉर्ड वेलस्ली, तैनाती फौजेचं नाव आपण जाणतो किंवा ही प्रसिद्ध तैनाती फौज हिचा निर्माता म्हणून या लॉर्ड वेलस्लीकडे पाहिलं जातं. या लॉर्ड वेलस्लीने ब्रिटिश राज्यविस्तारामध्ये कशा पद्धतीने योगदान दिलेलं होतं हा भाग या प्रकरणाच्या माध्यमातून किंवा या लॉर्ड वेलस्लीची कामगिरी थोडक्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे. त्याचबरोबर लॉर्ड हेस्टिंग्स, या लॉर्ड हेस्टिंगची ही भूमिका किंवा त्यांचं कार्य या तिसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून म्हणजेच ब्रिटिश राज्याचा विस्तार या प्रकरणाच्या माध्यमातून या 4 ब्रिटिश अधिकाऱ्यांची अर्थात ब्रिटिश गव्हर्नरांची कामगिरी आणि त्यांचे योगदान थोडक्यामध्ये आपल्याला याच्यात पाहावायचं आहे. हे झालं तिसरं प्रकरण. या भारताच्या इतिहासातील चौथं प्रकरण म्हणजे कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश रूल. या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 2 ब्रिटिश गव्हर्नर जनरल त्यामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक सन 1828 ते 1835, रिफॉर्म अँड कॉन्ट्रिब्युशन. हा लॉर्ड विल्यम बेंटिक एक सुधारणावादी गव्हर्नर जनरल म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. भारतामध्ये ज्या काही सुधारणा देण्याचा प्रयत्न ब्रिटिशाकडून झालेला होता त्यातील बहुसंख्य सुधारणांचा जनक किंवा या सुधारणा देण्याचं काम या विल्यम बेंटिकने केलेलं होतं. त्या काळामध्ये किंवा हा काळ जागृतीचा काळ मानला जातो. भारतामध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू झालेली होती आणि या जागृतीच्या प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेली होती. आपल्याला सतीची प्रथा माहिती आहे. ही सतीची प्रथा मोडीत काढण्यामध्ये या लॉर्ड विल्यम बेंटिकचा मोठा हात असलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं अनेक सुधारणा भारतामध्ये घडवून आणण्यामध्ये या लॉर्ड विल्यम बेंटिक याची मोठी भूमिका असलेली दिसून येते. अर्थात लॉर्ड विल्यम बेंटिकच्या सुधारणा आणि त्यांचं योगदान कशा पद्धतीचं आहे हे या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर तशाच पद्धतीनं एक धोरणी आणि महत्त्वाकांक्षी व्हाईसरॉय म्हणून या लॉर्ड डलहौसी यांच्याकडे पाहिलं जातं. लॉर्ड डलहौसी हा नेमका कोण होता आणि या गव्हर्नर जनरलने कशा पद्धतीनं वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणण्याचं कार्य केलेलं होतं किंवा त्याची भूमिका या संबंधी कशा पद्धतीची होती हा एकंदरीत भाग आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचा आहे. अर्थात हे लॉर्ड डलहौसी रिफॉर्म आणि त्याचं कॉन्ट्रिब्युशन कशा पद्धतीचं आहे एकंदरीत हा एवढा भाग आपल्याला या चौथ्या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. म्हणजेच हा ब्रिटिश कालखंडाशी संबंधित असणारा पेपर म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. पेपर क्रमांक 8
हिस्ट्री ऑफ इंडिया 4थ्या सेमेस्टरमधील हा एक अतिशय महत्त्वपूर्ण पेपर जो अनेक स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा उपयोगी ठरणारा हा असा पेपर आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पाहायचा आहे.